काही दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अनेक शेतकरी नेत्यांनी मिळून शेतकरी कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांचा 7/12 उतारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी नागपूर पूर्ण जाम केले होते। त्यामुळे सरकारने शेतकरी कर्जमाफीचा शब्द दिला होता। तो शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनातील अभिभाषणात पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी दिली आहे। त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या मागणीला जवळजवळ यश आल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सन 2026-27 ते सन 2029-30 या 4 वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील। राज्यात 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येईल। दुसरा आंदोलनातला आणि माझ्या नेहमीचा गेल्या 10 वर्षापासून मी सभागृहात मांडत होतो का अपघात विमा सन्मान्य गोपीनाथजी मुंडे यांच्या जो अपघात विमा आहे तो फक्त शेतकऱ्यालाच मिळतो, मजुराला मिळत नव्हता। त्यासाठी आमची लढाई गेल्या 10 वर्षापासून चालू होती। या आंदोलनात तो मुद्दा घेतला होता, बैठकीत सुद्धा त्याच्या प्रोसिडिंग मध्ये आलं होतं। तो आता मजुरांना शेतकरी अपघात विमा योजना घेतल्याबद्दल खास करून सरकारचा मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो।